संदर्भात, परंतु अजून निर्णय अंतिम झालेला नाहीये. आपली काय माहिती आहे याची? नाही, मुळामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कृषी विभागाला आत्ता या क्षणाला कसल्याही प्रकारची माहिती नाही. कर्जमाफी करण्याच्या संदर्भातले जो विभाग आहे तो सहकार विभाग आहे आणि सहकार विभाग याबाबत कर्जमाफीच्या आजपर्यंतच्या जेवढ्या कर्जमाफी झाल्या त्या सहकार विभागाच्या मार्फत या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या विषयाच्या संदर्भात चर्चा जर झाली तर आपल्या माध्यमांशी मी सविस्तर याबाबत बोलेन. परंतु विरोधक असा आरोप करतायत की सगळा पैसा, सगळ्या योजनांचा सगळा पैसा हा लाडकी बहीण योजनेला वळवलेला असल्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ एक लक्षात घ्या, आत्ता म्हणजे विरोधकांना आपण पण सांगा आणि आपण पण समजून घ्या. मुळात आपण समजलं तर विरोधकांना समजेल. 5,000 कोटी रुपये आत्ता शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनसाठी 2 हेक्टरापर्यंत मर्यादित प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मागच्या वर्षीचे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव पडल्यामुळे 6,000 कोटी रुपये आपण यावर्षी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देतो आहे, ज्याची वर्षाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 12,000 रुपये वर्षाला तुम्हाला मिळतात. मग मला सांगा की एका शेतकऱ्याच्या कुटुंबात एक महिला शेतकऱ्याला 1,500 रुपये मिळतात, शेतकऱ्याला सुद्धा 1,200 रुपये मिळतात. ही एवढी संख्या तुम्ही समजून का घेत नाहीत? हा विषय विरोधक पूर्णपणाने या योजना या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 65% जनतेच्या खात्यात थेट जात आहेत, याचं पोटसूळ जे विरोधकांमध्ये या ठिकाणी उठलं आहे. त्यामुळे याला बजेट आहे का, त्याला बजेट आहे का? अरे ज्या वेळेस या महायुती सरकारमध्ये 10वा अर्थसंकल्प 24-25चा मांडत असताना आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांनी या ठिकाणी हा अर्थसंकल्प मांडला आणि ह्या योजना जाहीर केल्या. त्यामुळं या योजना पूर्णपणानं प्रत्येकाच्या ज्या लाभाच्या योजना आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे दिल्याशिवाय आणि शब्द जो अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला आहे तो पूर्ण केल्याशिवाय हे महायुतीचं सरकार आणि अजितदादा स्वस्थ बसणार नाहीत. हा महाराष्ट्रातल्या तमाम 12 कोटी जनतेला विश्वास आहे. फक्त आपण पण एवढा विश्वास ठेवा आणि जो विश्वास आता जनतेच्या मनात आहे त्यांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करू नका. ही माझी आपणास आणि आपल्या माध्यमातून विरोधकांना पण विनंती आहे. एक लक्षात घ्या, माझी 15 दिवसापूर्वीच आदरणीय प्रकाशदादांच्या सोबत बोलणं झालं होतं. दादा अनेक वर्ष विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी ते काम करतात. अनेक वर्ष ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे, राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. माझ्या वडिलांचे स्वर्गीय मुंडे साहेबांचे ते या ठिकाणी सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज एकूणच त्यांनी मतदारसंघात दौऱ्यामध्ये असताना त्यांनी सांगितलं की आता मी राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये काम करणार नाही, निवडणूक लढणार नाही आणि यापुढे त्यांचे पुतणे अशाबाबतचा त्यांनी निर्णय घेतला. पण या निर्णय घेतला असताना आता जो निर्णय त्यांनी घेतला आहे हा निर्णय पक्षाच्या कानावर आजही घातला. मी आपल्या माध्यमांशी त्या ठिकाणी बोललो. मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व पुढील विषय निर्णयाला येतील. चर्चा करताना त्यांनी काही कारण सांगितलेलं आहे? एक लक्षात घ्या, त्यांना ओव्हरऑल एकूणच काही कमरेच्या त्रास आहेत, काही त्यांच्या आता आपण त्यांच्या जे काही फिजिकल इश्यूज आहेत आणि त्यामुळं थोडंसं त्यांनी माघार घेतली असावी असं माझं समज आहे. कारण त्यांनी बोलताना मला हेच सांगितलं होतं की त्यांच्या एकूण आजारापोटी आणि इतके वर्ष मी काम करतो आहे, आता मी थोडंसं थांबलं पाहिजे असं ते म्हणत होते. मी स्वतः त्यांना आग्रह केला की ही निवडणूक फार महत्त्वाची, आपण लढलं पाहिजे. पण त्यांनी आता त्यांच्या घरातच बाबत त्यांनी निर्णय केलेला आहे, त्याबाबत पक्ष योग्य ते निर्णय करेल. सर, राज ठाकरे म्हणतात आता आरक्षणाची गरज नाही आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा प्रशासनाला म्हणजेच जिल्हाधिकारी आणि आमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना स्पष्टपणाने आदेश दिलेत की तात्काळ पंचनामे करा आणि त्या पंचनाम्याच्या आधारावर आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईसुद्धा शासनाच्या SDRF आणि NDRFच्या नॉर्ममध्ये जे बसतील त्या माध्यमातून आम्ही देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.